तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात महिला सबलीकरण कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले। या प्रसंगी महिला सबलीकरण, सद्य परिस्थिती आणि आव्हाने या विषयावर भारतीताई शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले। तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात महिला सबलीकरण कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी महिला सबलीकरण, सद्य परिस्थिती आणि आव्हाने या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना शेवाळे म्हणाल्या, पुरुषांच्या तुलनेत महिलांना देखील समान संधी मिळणे गरजेचे आहे। समाज व्यवस्थेतील जबाबदार घटकांनी महिलांविषयीची मानसिकता बदलावी। आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात महिलांना आपल्या न्याय हक्कासाठी झगडावे लागणे ही खूप मोठी शोकांतिका आहे। पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया देखील मागे नाहीत, तिचा देखील आत्मसन्मान जागृत झाला आहे। उच्च शिक्षण घेऊन समाजाला एक नवी दिशा दाखवण्याचे काम महिला करू शकतात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे। महिला अत्याचार विरोधी कायदे या विषयावर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक माधुरी झेंडके यांनी देखील विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले। तसेच शिक्षण प्रसारक मंडळ, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमढेरे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले। कार्यशाळेचे कार्यवाहक डॉक्टर दत्तात्रय कारंडे यांनी प्रास्ताविक केले। प्राध्यापक अश्विनी पवार यांनी सूत्रसंचालन केले। महाविद्यालयातील युवक युवती तसेच शिक्षक वृंद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता। प्रतिनिधी फैजल पठाण, NTV न्यूज मराठी, शिरूर, पुणे।